ऑर्गॅझम प्राप्त करण्याचा सेक्स हा एक मार्ग आहे, पण तो एकमेव मार्ग नाही. या विषयावर आपण सविस्तर चर्चा करत आहोत आणि या संदर्भाने ऑर्गॅझम या विषयावर आपण सखोल माहिती घेत आहोत. याच संदर्भाने की ऑर्गॅझम प्राप्त करण्याचा सेक्स हा एकमेव मार्ग नाही, पण तो एक मार्ग आहे हे नक्की. एकमेव नाहीये, अजूनही इतर बरेच मार्ग आहेत, पण सेक्स हा सुद्धा एक मार्ग आहे. म्हणून आपण या व्हिडिओमध्ये, कारण का आपण ऑर्गॅझम प्राप्त करण्याच्या मार्गातील अडथळे बघत आहोत ना, तर मग सेक्सद्वारे किंवा सेक्सच्या माध्यमातून ऑर्गॅझम प्राप्त करण्याच्या मार्गात काय आणि कशा प्रकारचे अडथळे असतात ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. कदाचित हा व्हिडिओ थोडासा मोठा असेल, पण तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. कारण कसं असतं 2-3 पार्ट मध्ये तो व्हिडिओ केला तर मग आपण डायव्हर्ट होतो. हे कसं एकाच ह्याच्यात सलग असेल ना तर माणूस शांतपणे ऐकतो आणि मेंदूला प्रोसेस करतो. तर तुम्ही बघितलं असेल माझे सगळेच व्हिडिओ जे असतात ना तर ते थोडेसे मोठे असतात. तर जेव्हा मी हे व्हिडिओ शूट करते ना तर तेव्हा जी माझी सोशल मीडिया टीम जे माझं सगळं काम करतात तर ते म्हणतात, मॅडम तुम्ही एवढे मोठे व्हिडिओ का बनवतात? आजकाल तुम्हाला माहिती का लोकांचं ना अटेन्शन म्हणजे लोकांची जी अटेन्शन पॉवर आहे ती खूप कमी झालेली आहे. की तुम्ही इंस्टाग्रामवर बघा, तुम्हाला तुमचं म्हणणं 30 सेकंदात मांडायचं असतं, 1 मिनिटात मांडायचं असतं. कारण लोक एकच काय म्हणतात ती कुठली रील किंवा व्हिडिओ त्यांच्या डोळ्यासमोर आल्यावर लोक फक्त सुरुवातीचे 7-8 सेकंद किंवा 10 सेकंदच त्याच्यावर अटेन्शन देतात आणि जर त्यांना तो कंटेंट नाही आवडला तर ते लगेच ते त्याला स्किप करून पुढे जातात. तर मी म्हटलं, ओ माय गॉड, हे असं आहे का? पण माझी तर अटेन्शन डेफिसिट काही कमी नाही, म्हणजे अटेन्शन काय पॉवर जी ती कमी नाही, मला काही अटेन्शन डेफिशियन्सी नाहीये माझ्यामध्ये. तर म्हटलं नाही, पण लोकांमध्ये ही अटेन्शन डेफिशियन्सी ना. म्हटलं हो असं, पण मला नाही जमणार आहे बाबा ती सोशल मीडिया ती स्ट्रॅटेजी फॉलो करायला. त्याचं कारण आहे की कुठलीही गोष्ट तुम्हाला समजून घ्यायची असेल ना तर ती 30 सेकंदात, 1 मिनिटात, 3 मिनिटाच्या ते काय काय आहे, आय थिंक इंस्टाग्रामची 3 मिनिटाची वेळ आहे आणि युट्यूब शॉर्ट्ससाठी ते 2 मिनिटाचं आहे. तर मग म्हणजे त्यांचं असं म्हणणं की पूर्वी युट्यूब हे माध्यम का सुरू झालंय, मोठे लॉंग व्हिडिओ असतात ना पूर्वी, पण आता युट्यूबर्स लोक पण जे की पूर्वी 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटाचा व्हिडिओ शूट करायचे ते पण आता 2-2 मिनिटाचे किंवा काय 3 मिनिटाचे शॉर्ट्स वर आले आहेत. इंस्टाग्राम तर त्याच्याचसाठी बनलेलं आहे. आणि मग सोशल मीडियाच्या या काय म्हणता ही जी रॅट रेस आहे ह्याच्यामध्ये जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर मॅडम तुम्हाला पण असं शॉर्ट कंटेंटवर भर द्यावा लागेल. म्हटलं सॉरी, मला ते जमणार नाही. आणि ज्याला कोणाला ते की त्याला त्याचं जे काय म्हणणं किंवा जे काय ऐकायचं त्याच्यामध्ये ती जर म्हणजे अटेन्शन देण्याची पॉवर त्याची कमी असेल तर त्याचं त्याने बघून घ्यावं काय करायचं. मला मात्र हे काही जमणार नाही. माझे व्हिडिओ जे असतात ते थोडेसे मोठे असतात कारण त्याच्यामध्ये डिटेल बऱ्याच गोष्टींवर चर्चा केलेली असते आणि एकमेकांचे डॉट कनेक्ट करण्यासाठी आपल्याला वेगवेगळे मुद्दे समजून घ्यावे लागतात. म्हणून असं आपलं जे म्हणणं आहे, आपला जो दृष्टिकोन आहे, आपले जे एक्सपिरियन्सेस आहेत, आपले जे इन्साइट्स आहेत, ते असे 30 सेकंदात, 3 मिनिटात मांडणं केवळ अशक्य असतं. आणि मग त्याने काय होतं ना, तो विषय आपल्याला पण सखोल कळत नाही. त्याचं कारण आहे की सपोज आता मी तुम्हाला एखाद्या विषयावरचं काहीतरी सांगतेय, माझी एक 3 मिनिटाची रील जेव्हा तुम्ही बघता आणि त्याच्यानंतर लगेच तुमच्या इंस्टाग्राम, सपोज मी तुम्हाला सांगते आहे मेडिटेशन या विषयावर सपोज मी तुम्हाला सांगते, तर तुम्ही माझी 3 मिनिटाची मेडिटेशनची रील बघता आणि तुम्हाला वाटतं की अरे हो, हे खरंच आहे, मी ना हे माझ्या आयुष्यात फॉलो केलं पाहिजे, किंवा या आधी मी एकदा असं जेव्हा केलं होतं ना तेव्हा मला त्याचा चांगला परिणाम जाणवला होता. हे तुम्ही ऐकता आणि लगेच तुमच्या त्या इंस्टाग्राम फीड मध्ये ना तुम्हाला दुसरा सपोज एखादा रेसिपीचा रिलेटेड व्हिडिओ येतो किंवा काहीतरी खाण्याचा रिलेटेड व्हिडिओ येतो किंवा एखाद्या नकारात्मक गोष्टीचा व्हिडिओ येतो. मग काय होतं की ते जे त्याच्यावर जो तुम्ही ती रील ऐकल्यानंतर तुमच्या आत जे विचार झाले पाहिजे, जे विचार मंथन झालं पाहिजे ना, ते व्हायला वेळ मिळत नाही पुरेसा. आणि मग कारण का विचारांचं मंथनच तुमच्या आत होत नाही तर तुम्ही एका निष्कर्षावर पण येत नाही. त्या विषयाचं जे लोणी आहे ना ते पण तिथे जमा व्हायला अडथळा येतो. आणि मग लोणी म्हणजे काय असतं, तर त्याच्यातली जे सगळ्यात पोषक तत्व असतात ते वरती येऊन लोण्याचा गोळा तयार होतो की नाही, जेव्हा आपण ते मंथन करतो ताकाचं तेव्हा. आणि मग त्या लोण्यामध्ये एवढी शक्ती असते की ते लोणी जे आहे ते माणसाला खूप वेगवेगळ्या कामी उपयोगी येतं. तसंच आपल्या आयुष्यात असतं की जेव्हा आपण स्वतःवर विचार करतो, आपल्या आयुष्यात जे काही घडतं त्याच्या संदर्भाने, तर ते जे आपल्या आयुष्याचं जे लोणी आहे त्याचं आपण वैचारिक पुरेसं मंथनच केलं नाही तर ते लोणी जमायला प्रॉब्लेम येतो किंवा ते लोणी जमतच नाही आणि आपल्या आयुष्यात आपण खूप कुपोषित राहतो. त्याचं कारण आहे की सोशल मीडिया तुम्हाला वेळच देत नाही एका गोष्टीवर टिकून राहायला. तो सतत तुम्हाला
प्रत्येक गोष्टीपासून भरकटवतो. प्रत्येक गोष्ट तो तुम्हाला थोडी, 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 थोडी देत राहतो. मग या सगळ्यातनी सगळं थोडं, 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 थोडं घेण्याच्या नादात जी गोष्ट आपल्यासाठी खूप जास्त गरजेची आहे किंवा जी गोष्ट आपल्याला जास्त क्वांटिटीमध्ये पाहिजे आहे ना, ती आपल्याला मिळतच नाही. आणि म्हणूनच आज मी या विषयावर बोलणार आहे की आपल्याला ऑर्गॅझम प्राप्त करण्याच्या मार्गात जो प्रमुख अडथळा आहे, तो आहे आपली ज्याला आपण सोशल मीडियाच्या भाषेत काय म्हणतात ते वॉच टाइम कमी झाला आहे किंवा एखाद्या गोष्टीवर जास्त वेळ काय म्हणता येईल टिकून राहण्याचा जो आपली जी पॉवर आहे ती आपली कमी झालेली आहे. आणि ही आपल्या आयुष्यात आपल्याला ऑर्गॅझम मिळवून देण्यामध्ये खूप मोठा अडथळा ठरते आहे. आणि यांनी माणसाचं सगळ्यात जास्त कुठलं नुकसान केलं असेल ना, तर ते माणसाच्या सेक्स लाईफचं खूप नुकसान केलं आहे यांनी. त्याचं कारण आहे की म्हणजे मुळातच आपल्या भारतीय समाजात आधीपासून एक चूक काय झालेली आहे माहिती का? की एकतर सेक्स सारख्या इतक्या महत्वाच्या विषयाला खूप कमी महत्व दिलेलं आहे किंवा महत्व दिलेलं आहे, पण ते महत्व देण्यासाठी माणसाला ज्या पद्धतीने तयार केलं पाहिजे ते तयार केलं गेलेलं नाहीये. मग आता काय होतं, लोकांना एखादी गोष्ट योग्य मार्गाने मिळाली नाही की समाजातले जे विकृत लोक असतात किंवा जे संधी साधू लोक असतात ते काय करतात, लोकांना ती गोष्ट छुप्या मार्गाने देण्याचा प्रयत्न करतात. आणि मग समाजात लोकांना त्यांची जी लैंगिक इच्छा किंवा वासना पूर्ण करण्यासाठी या संधी साधू लोकांनी ना काही शॉर्टकट मार्ग शोधले. आणि मग या शॉर्टकट मार्गाने किंवा ज्याला आपण ब्लॅकचा मार्ग म्हणू किंवा ज्याला आपण अवैध मार्ग म्हणू, बेकायदेशीर असं त्याला नाही म्हणता येणार, अवैध अवैध किंवा अनैतिक मार्ग म्हणू किंवा काय म्हणता येईल ना त्याला एक एक प्रकारे काय म्हणता येईल शॉर्टकट म्हणू शकतो आपण त्याला. तर या शॉर्टकट मार्गाने लोकांना लोकांची जी सेक्शुअल काय म्हणता येईल गरज पूर्ण करण्यासाठीचे विविध मार्ग निर्माण झाले. आणि आज सोशल मीडियावर नेमकी आपल्याला तेच जास्त होताना दिसतं आहे. कारण का लोकांना त्यांच्या आयुष्यामध्ये सेक्सद्वारे जे ऑर्गॅझम प्राप्त करायचं आहे ते त्यांना मिळत नाहीये. आता ते का मिळत नाहीये? कारण त्यासाठी जे शिक्षण दिलं पाहिजे, जी तयारी केली गेली पाहिजे ती केली गेलेली नाहीये. आपल्याकडे शाळा कॉलेजमध्ये मी मागच्या एका व्हिडिओत सांगितलं, शाळा कॉलेजमध्ये जसं आपल्याला वेगवेगळे विषय शिकवतात, तिथे त्याच्यात आपल्याला गणित शिकवतात, मराठी किंवा भाषा शिकवतात. का तर बाबा माणसाला आयुष्य जगताना हे विषय कामाला येणारे आहेत म्हणून शिकवतात की नाही? मग तसंच आयुष्य जगताना आपल्या ज्या काही माणूस म्हणून बेसिक गरजा आहेत, मूलभूत गरजा आहेत, त्यापैकी आपली एक गरज सेक्स ही सुद्धा आहे. मग ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने माणसाला त्या विषयाचं ज्ञान मिळणं गरजेचं आहे, पण आपल्याकडे तर ते ज्ञान नाहीये. ते ज्ञान दिलं जात नाही. त्याला सेक्स या शब्दालाच इतकं ज्याला आपण कलंक म्हणतो, ज्याला इंग्लिशमध्ये टॅबू असं म्हणतात, तो इतका टॅबू समाजात आहे की कोणी उघडपणे त्याचं योग्य पद्धतीने ज्ञान लोकांना दिसत नाही. आणि म्हणून मग हे ज्ञान लोकांना चुकीच्या पद्धतीने किंवा काहीतरी त्याच्यावर मिर्च मसाला लावून अतिशय वेगळ्या पद्धतीने ते सोशल मीडियावर प्रेझेंट केलं जात आहे. आणि मग काय होतंय ना, जसं मी सुरुवातीला उल्लेख केला की या सोशल मीडियाने ना लोकांची जी अटेन्शन पॉवर कमी केली आहे, ती अटेन्शन पॉवर कमी होण्याची जी तुमच्यामध्ये जी सायकोलॉजी निर्माण झाली आहे किंवा तुमच्या मेंदूला जी सवय लागली आहे की मला जर एखाद्या विषयावर माहिती घ्यायची आहे तर 3 मिनिटाच्या एकाच रीलमध्ये मला त्याची माहिती मिळाली पाहिजे. ही जी आपल्या मेंदूला शॉर्टकटची सवय लागली आहे, कुठेतरी इथे पण तुम्ही तुमच्या आयुष्यात सेक्सद्वारे ऑर्गॅझम मिळायला तुम्हाला त्यावर काम करायला तुम्ही प्राधान्य देत नाहीये. तुम्हाला झटपट कुठून ते सुख मिळेल, ती जी तुमची उत्तेजना आहे ती पूर्ण झटपट कशी होईल याकडे सगळेजण म्हणजे यावर लोकांचा भर जास्त वाढलेला आहे. आणि मग जसं मी सांगितलं ना, तिथे काय होतं, सोशल मीडियाचा प्रॉब्लेम काय होतो, तिथे तुम्हाला प्रत्येक गोष्ट ना थोडी थोडी दिली जाते, पूर्ण दिली जात नाही. त्याचं कारण आहे की ज्यांनी जे सोशल मीडियाचा अल्गोरिदम बनवतात ना, त्यांनी लोकांना त्यांची स्वतःची स्ट्रॅटेजी अशी की त्यांना लोकांना सोशल मीडियाला खूप ऍडिक्ट ठेवायचं आहे. त्यांना लोकांना सोशल मीडियाच्या या आभासी जगात, या व्हर्च्युअल जगामध्ये अडकवून ठेवायचं आहे, जेणेकरून लोकांना प्रॅक्टिकॅलिटीमध्ये त्या गोष्टीचा प्रत्यक्षात जाऊन लोकांनी त्याचा अनुभव घ्यायला प्राधान्यच नाही दिलं पाहिजे. ते पूर्ण वेळ इथेच अडकून पडले पाहिजे, या आभासी जगातच अडकून पडले पाहिजे. आणि हेच आपल्या सेक्स लाईफच्या बाबतीत पण होत आहे की सोशल मीडियावर
लोकांची उत्तेजना वाढवणारा इतका जास्त कंटेंट आज घडीला उपलब्ध आहे की लोक इथेच या आभासी जगातच अडकून पडलेले आहेत आणि त्यामुळे त्यांची जी उत्तेजना आहे ती इथे एकदम हाय होते आणि तशा प्रकारचा कंटेंट बघून 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 ती जी उत्तेजना ज्या योग्य पद्धतीने पुढे त्याच्यावर प्रोसेसिंग झाली पाहिजे ती होत नाहीये. ज्या पद्धतीने ज्या काय म्हणता येईल ना ज्या प्रॉपर पद्धतीने तिच्यावर काम झालं पाहिजे किंवा ती उत्तेजना जशी पीकवर गेलीये तशी ती काय म्हणता येईल तिला नॉर्मल पोझिशनवर आणण्यासाठी जो एक वेळ त्याच्यावर दिला गेला पाहिजे, जी प्रॉपर स्टेप बाय स्टेप प्रोसेस झाली पाहिजे, ते काहीच इथे सोशल मीडियावर घडत नाही. कारण हे सोशल मीडियाचं जग हे आभासी जग आहे, हे व्हर्च्युअल जग आहे. आणि म्हणून लोक इथे अडकून पडल्यामुळे जेव्हा प्रत्यक्ष ते त्यांच्या म्हणजे सेक्शुअल लाईफ मध्ये या सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स करायला जात आहेत, तर तिथे त्यांना असं वाटतंय की ही झटपट होण्याची गोष्ट आहे. जसं सोशल मीडियावरती झटपट होतीये तसं त्यांना त्याला तिथे प्रत्यक्षात पण त्यांना असं वाटतं की ही गोष्ट होताना तेवढाच वेळ लागतो. जसं सपोज तुम्ही एखादा रेसिपीचं चॅनल बघताय, एखादा रेसिपीचा व्हिडिओ बघताय. आता रेसिपीचा 3 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीने 3 मिनिटात तुम्हाला ती रेसिपी करून दाखवलेली आहे. पण मला सांगा तीच पर्टिक्युलर भाजी किंवा तोच एखादा पिझ्झा व्हॉटएव्हर तोच पदार्थ तुम्ही जेव्हा तुमच्या घरी करता तर तो 3 मिनिटात होतो का हो? नाही होत ना. आणि पण जर तुम्ही असंच तुमच्या डोक्यात समज करून बसला की अरे मला ना ती भाजीची रेसिपी करायची आहे आणि ती ना 3 मिनिटातच होती बरं का, तर तुमच्या त्या वैयक्तिक आयुष्यात तुम्हाला ती भाजी करायला कधीच जमणार नाहीये. तुम्ही 3 मिनिटात करायला गेले तर एक्झॅक्टली हेच होतंय. लोक आपल्या पार्टनरला म्हणजे सेक्सद्वारे ऑर्गॅझम मिळण्याच्या मार्गातील अडथळे या संदर्भाने लोक आपल्या पार्टनरला समजून घेणं, एकमेकांच्या लैंगिक गरजा समजून घेणं आणि त्यासाठी स्वतःवर काम करायला, आपल्या पार्टनरच्या आवडीनिवडीवर काम करायला, त्याची शरीर रचना समजून घ्यायला, त्याच्या काय म्हणता येईल जसं मागे एकदा एक प्रवृत्ती नावाचा शब्द आला तर त्याच्या प्रवृत्ती लक्षात घ्यायला, त्या व्यक्तीची आपल्या पार्टनरची सायकोलॉजी समजून घ्यायला आणि मग हे सगळं समजून घेऊन त्यानुसार दोघांचे जे म्युच्युअल इंटरेस्ट आहे ते इंटरेस्ट पुढे घेऊन जात आपलं आपलं ओन सेक्शुअल लाईफ तयार करायला लोक लोक हे विसरून गेले आहेत. त्यांना असं वाटतंय की सोशल मीडियावर जे दाखवलं जातंय, जितक्या झटपट पद्धतीने दाखवलं जातंय, जितक्या सहज पद्धतीने दाखवलं जात आहे, जितक्या कृत्रिम पद्धतीने दाखवलं जातंय तेच खरं आहे आणि रिअल लाईफ मध्ये पण तसंच होतं. म्हणून ते सोशल मीडियाचा त्यांचा तो जो इम्पॅक्ट आहे तो रिअल लाईफ मध्ये इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि यामुळे माणसाचं सगळ्यात जास्त नुकसान काही झालं असेल तर ते त्यांच्या सेक्शुअल लाईफचं झालेलं आहे. मी एक न्यूमरोलॉजिस्ट म्हणून कन्सल्ट करते ना, आम्ही बघते की लोकांच्या आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम जे आहेत ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात आहेत. नवरा बायको किंवा पार्टनरच्या रिलेशनशिपमध्ये की ते एकमेकांची सेक्शुअल गरज पूर्ण करण्यात कमी पडत आहेत. अर्थात मी कोणालाही म्हणजे सेक्शुअलॉजिस्ट म्हणून मी कोणाला कन्सल्टेशन करत नाही, कारण मी काही डॉक्टर नाही किंवा माझ्याकडे त्याची काही डिग्री नाहीये. मी एक जी आहे तर मी म्हणजे माझा जो अभ्यासाचा मूळ विषय आहे तो सायकोलॉजी आहे. काय म्हणता येईल हे सेक्सॉलॉजिस्ट किंवा गायनोकोलॉजिस्ट अशी ही कोणी मी नाहीये. पण समाजात जेव्हा ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडतात, लोकांच्या आयुष्यात जे स्ट्रगल्स येतात, अडथळे येतात, समस्या येतात, ते नक्की कशामुळे येतात याचा एक सायकोलॉजिस्ट म्हणून मी जेव्हा अभ्यास करते त्याच्यात मग मी जेव्हा रिलेशनशिपचा अँगल बघते की माझ्याकडे येणाऱ्या सगळ्यात जास्त केसेस या रिलेशनशिपच्या असतात आणि त्यातल्या त्यात त्या मॅरिड गोष्टींच्या जास्त असतात आणि त्यातही ज्या विवाहित स्त्रिया आहेत, मॅरिड स्त्री आहेत, त्या माझ्याकडे जास्त येतात कारण की एक स्त्री म्हणून त्यांना माझ्याशी बोलणं, माझ्याशी कनेक्ट होणं त्यांना कम्फर्टेबल वाटतं म्हणून ते माझ्याकडे येतात. आणि त्यावरून मला असं लक्षात आलेलं आहे की या बायका ज्या म्हणतात की की आमचे जे नवरे आहेत ते आम्हाला तेवढं अटेन्शन देत नाही इन द सेन्स जनरल कंटेक्स्ट मध्ये नाही, सेक्स या विषयाने की जे दोन व्यक्तींचं इमोशनल स्तरावर, मेंटल स्तरावर आणि मग त्यातून फिजिकल स्तरावर जे बॉन्डिंग व्हायला पाहिजे ते बॉन्डिंग होत नाहीये आणि ते न होताच समोरचा पार्टनर अपेक्षा करतो की ह्या व्यक्तीने मला पूर्णपणे फिजिकल सॅटिस्फॅक्शन द्यावं, तर तसं ते होत नाही, तसं ते होऊ शकत नाही. आणि आमचा नवरा जो आम्हाला समजूनच घेत नाहीये, त्याला कळतच नाहीये आमच्या गरजा. त्याचं कारण आहे की तो आम्हाला त्या सोशल मीडियाच्या ह्याच्याशी कम्पेअर करतोय. त्याची अशी अपेक्षा आहे की त्या सोशल मीडियावर ती जी पर्टिक्युलर कोणीतरी आहे तिची जशी फिगर आहे, तिचे जसे लैंगिक अवयव आहे तसे आमचे असले पाहिजे. मग ते जशा कृती करतात, त्या जे काही लोक पॉर्न बघतात किंवा सोशल मीडियावर जसा काही कंटेंट बघतात, त्यांची अपेक्षा आहे की तसंच सगळं आमच्या बाबतीत व्हायला पाहिजे, पण तसं नाही होत ते रियालिटीमध्ये. आणि ते खरं आहे.
ते तुम्हाला झटपट किंवा तुम्हाला झटपट तुमचं अटेन्शन ग्रॅब करण्यासाठी सोशल मीडिया ती गोष्ट तुमच्यासमोर तशा पद्धतीने आणतो आहे. आणि हे जगातल्या मोठ्या लोकांनी सांगून झालेलं आहे. अगदी काही दिवसांपूर्वी तुम्ही इलॉन मस्कचा जो पॉडकास्ट येतो जर तुम्ही ऐकला तर त्यात त्याने सोशल मीडियाचं खरं रियालिटी सांगितली आहे. तुम्ही जर युval नोव्हा हरारी म्हणून एक जागतिक कीर्तीचा जो मानवी आयुष्यावर संशोधन करणारा एक शास्त्रज्ञ आहे, तुम्ही जर त्याचं म्हणणं ऐकलं तर त्यांचं म्हणणं आहे की सोशल मीडिया लोकांचं खूप नुकसान करतो आहे. पण सगळ्यात जास्त सोशल मीडिया लोकांचं नुकसान कुठे करत असेल तर तो त्यांच्या सेक्शुअल लाईफचं खूप नुकसान करत आहे. तो लोकांना या आभासी जगामध्ये गुंतवून ठेवण्याच्या नादात, या 2 मिनिटाच्या, 3 मिनिटाच्या या रीलच्या नादात लोक त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात कुठल्याही गोष्टीवर काम करण्यासाठी खूप गांभीर्याने काम करावं लागतं. त्याच्यासाठी पुरेसा वेळ द्यावा लागतो. यासाठी लोकांची सायकॉलॉजीच तयार नाहीये. म्हणजे लोकांमध्ये पेशन्स राहिलेले नाहीये. आणि ही आपली होणारी सगळ्यात मोठी हानी आहे. त्यामुळे मी परत एकदा सांगेन, की ऑर्गॅझम सारखी किंवा सेक्स सारखी आपल्या आयुष्यातली इतकी महत्वाची गोष्ट जी आहे त्याला लाईटली घेऊ नका. सेक्स हा विषय लाईटली घेण्यासारखा नाहीये. तो इतका सहज सोपा पण नाहीये, जेवढा आजच्या पिढीच्या हातात इंटरनेट आलंय त्यावर त्यांना सेक्स संबंधी सगळा जो कंटेंट उपलब्ध आहे, मग त्यामध्ये काही चांगला पण आहे आणि काही विकृत पण आहे. पण दुर्दैवाने हा विकृत कंटेंट जास्त व्हायरल होतो आहे आणि म्हणून त्या आजच्या पिढीला सेक्स हा विषय खूप सोपा वाटतोय किंवा त्यांना हा विषय खूप म्हणजे जसं काय म्हणता येईल ना, आपण एखाद्या म्हणजे पूर्वीच्या काळी तुम्ही बघितलं का, की हॉटेलमध्ये जाऊन जेवण करणं ही गोष्ट जे त्यातल्या त्यात म्हणजे ही गोष्ट ना असभ्य मानली जायची. किंवा हॉटेलमध्ये आपण समजा एखाद्या बाहेरगावी राहतो आहे, बाहेरगावी गेलो आहे कुठे फिरायला वगैरे आणि आपण अर्थातच हॉटेलमध्ये वगैरे राहतो, तर पूर्वीच्या काळी हे खूप असभ्य मानलं जायचं. पण आज ही गोष्ट नॉर्मल झालेली आहे, की एखाद दिवशी आपल्याला घरी कंटाळा आला, तर आपण बाहेरचं जेवण मागवतो किंवा म्हणतो चला आज ना आपण बाहेर जेवायला जाऊ, कंटाळा आला. किंवा घरात कोणाचा तरी वाढदिवस आहे, काही छान महत्वाचा इव्हेंट आहे, यशाचा इव्हेंट आहे, आपण तो साजरा करायला सर्रास बाहेर जेवायला वगैरे जातोय. पण तुम्ही आपली जी आई-वडिलांची जनरेशन आहे, म्हणजे साधारणतः 1980 च्या आधी जन्माला आलेली जी लोक मंडळी आहेत, तर यांच्या काळात हॉटेलमध्ये जाऊन जेवणं म्हणजे हे एक म्हणजे चांगलं लक्षण नाही समजलं जायचं. पण आज आपल्यासाठी ते न्यू नॉर्मल झालेलं आहे. तसंच ही जी नवीन जेन झी आहे किंवा त्याच्या आदली-मधली मिलेनियल्सची पण एक जनरेशन आहे, यांना त्यांच्या आयुष्यात सेक्स ही गोष्ट इतकी सहजासहजी उपलब्ध झालेली आहे, हा कंटेंट, आणि दुर्दैवाने तो इतक्या चुकीच्या पद्धतीने त्यांना मिळतो आहे. आणि ही विकृतीपासून मग कोणीच वाचू शकलेलं नाही. म्हणजे ते तर वाचू शकलेच नाहीये. त्यांच्यावर तर ही खूप प्रभाव टाकतोय या गोष्टी. पण मोठे माणसं पण या प्रभावापासून म्हणजे ते पण हा प्रभाव निष्फळ करण्यात यशस्वी झालेले नाहीये आणि म्हणूनच लोकांच्या मॅरिड लाईफ मधल्या ज्या समस्या त्या खूपच वाढत चालल्या आहेत. जी लैंगिक विकृती आहे ना ती खूपच वाढत चालली आहे. आणि याने काय होतंय ना, जे लोक हा कंटेंट विकतायत ना, त्यांचा फायदा होतोय. ते खूप फायद्यात आहे. ते त्यातून पैसे कमवत आहेत. म्हणजे एखाद्या स्त्रीच्या संदर्भाने तर मी सांगेल, हे खरं तर एक स्त्री म्हणून मला बोलताना खूप दुर्दैवी वाटतंय. पण आजच्या काळात तशा अर्थाने बघायला गेलं ना, तर एखाद्या स्त्रीला यशस्वी होणं फार सोपं झालंय, की तिने सोशल मीडियावर स्वतःचं एक अकाउंट बनवायचं. त्याच्यावर स्वतःचे विशिष्ट कपड्यांमधले शरीराचे विशिष्ट भाग दिसतील, अशा पद्धतीचे कपडे घालायचे. ते कपडे तिचं तसं फोटो काढताना किंवा तिची तशी ती फोटोग्राफी करताना, ते फोटोग्राफी करणाऱ्यांनीही काही विशिष्ट पद्धतीने तिचं शरीर दिसेल अशा प्रकारे तिची फोटोग्राफी करणे किंवा तिने तशा काही कृती, तशा काही हावभाव, तसे काही एक्सप्रेशन त्या मीडिया समोर, त्या कॅमेरा समोर देणे आणि ते जे ना सुरुवातीचे 10 सेकंद, 20 सेकंद, 7-8 सेकंद, त्या 10 सेकंदात समोरच्याला एकदम त्याचं लक्ष तिथे विचलित करून ते लक्ष त्याने तिथे आणणं. अशा पद्धतीने ते सुरुवातीचे 10-20 सेकंद स्वतःच्या त्या फोटोवर किंवा त्या काय तिच्या त्या कंटेंटवर हे करणे, काम करणे आणि तशा पद्धतीने सोशल मीडिया समोर प्रेझेंट होणे आणि मग त्या Instagramवर सो कॉल्ड 2 लाख, 10 लाख काय ते मिलियन काय प्रकार असतो ना, ते सगळं ते तशा पद्धतीने तिने सक्सेसफुल होणं, हे फार सोपं झालेलं आहे. पण लोकांनो किंवा त्यातल्या त्यात मी असं सांगेल पुरुषांनो, या सगळ्या प्रकारापासून सावध राहा. या गोष्टी ना तुमचं आयुष्य खूप खराब करत आहेत. एकतर मुळातच पुरुषांमध्ये जी उत्तेजना असते ना ती जास्त असते एका स्त्रीच्या तुलनेमध्ये. पुरुष लवकर उत्तेजित होतात कारण त्यांच्या शरीरात तसे काही पर्टिक्युलर हार्मोन्स काम करत असतात आणि याचाच फायदा हा सोशल मीडिया घेतो आहे आणि तो तुमची उत्तेजना वाढवतो आहे आणि तो तुम्हाला सोशल मीडियावर अवलंबून
म्हणजे तुम्हाला सोशल मीडियावर तुम्ही जास्तीत जास्त अवलंबून राहताल, अशा पद्धतीने तुमचं पूर्ण आयुष्य हायजॅक करत आहे, कंट्रोल करत आहे. त्याचं कारण आहे की सोशल मीडियावाल्यांना हे माहिती आहे की व्यक्तीची उत्तेजना आपण जेवढी जास्त वाढवू, त्याची ती उत्तेजना शमवण्यासाठी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये त्याला तेवढं सहजासहजी ती उत्तेजना शमवण्याचा योग्य मार्ग झटपट मिळणार नाहीये. म्हणजे एखाद्या व्यक्तीची जेव्हा उत्तेजना वाढते, त्याला असं वाटतं की एखाद्या पार्टनर सोबत त्याने सेक्स करावं, तर त्याला तिथे तो पार्टनर उपलब्ध होणे आणि मग तशी सिच्युएशन असणे आणि मग त्याने सेक्सद्वारे ऑर्गॅझमचा आनंद घेणे, हे प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट होणं अवघड आहे. म्हणून मग सोशल मीडियावाले हे लोक काय करतायत, तुमची उत्तेजना वाढवत आहेत. तुमची उत्तेजना वाढण्यासाठीचा कंटेंट तुम्हाला उपलब्ध करून देत आहेत. आणि मग एकानंतर एक, एकानंतर एक, एकानंतर एक तुम्ही ते तसेच व्हिडिओ बघत जातात. तो अल्गोरिदम तुमचं काय ते सगळं कॅप्चर करतो. तुम्हाला तसेच व्हिडिओ तो तुमच्या फीडमध्ये सजेस्ट करतो. आणि कारण का तुम्ही तुमची सगळी ऊर्जा तिथे फक्त ते बघण्यातच गमावत आहात. म्हणून प्रत्यक्ष आयुष्यात ही गोष्ट प्रॅक्टिकली अनुभवण्यासाठी ना तुमच्यामध्ये तेवढे पेशन्स राहिले आहे, ना तुमच्या मेंदूची सायकोलॉजी त्याच्यासाठी तयार आहे, ना तुमचं शरीर त्याच्यासाठी तयार आहे, ना तुमच्या शरीरातले हार्मोन्स त्याच्यासाठी तयार आहे, ना तुमच्या शरीरातली केमिस्ट्री त्याच्यासाठी तयार आहे. हे सगळं या सोशल मीडियाच्या 10 सेकंदाच्या 20 सेकंदाच्या उत्तेजनेने तुमच्या आतली ही जी सगळी सिस्टीम आहे ना, ही बिघडवून टाकली आहे. आणि म्हणून लोकांच्या सेक्शुअल लाईफमध्ये खूप अडथळे येत आहेत. त्यामुळे आत्ताच सावध व्हा. आणि जर तुम्ही सोशल मीडियावर खूप जास्त प्रमाणात सेक्शुअल कंटेंट बघत असाल, तर कृपया ते करणं कमी करा. प्रॅक्टिकलिटीमध्ये तुम्ही याचा अनुभव घ्या. तुम्हाला योग्य पार्टनर शोधा आणि योग्य पार्टनरद्वारे तुम्ही सेक्सद्वारे ऑर्गॅझम मिळवा ना योग्य पार्टनरद्वारे. पण ते भौतिक जगात, तुमच्या खऱ्याखुऱ्या जगात, तुमच्या वास्तविक जगात तो आनंद मिळवा. सोशल मीडियाच्या जगातून ऑर्गॅझमचा आनंद मिळवू नका. तो घातक आहे. याने काय होतंय ना, की सेक्स या गोष्टीला एका विकृतीच्या स्तरावर तर सोशल मीडिया घेऊन जातो आहे. पण पुरुषांचं काय होतंय माहिती का? त्यांना ते प्रत्येक स्त्रीमध्ये इंटरेस्ट घ्यायला लागतं. म्हणजे आता काही जण म्हणतात की नाही, पुरुष ना सगळ्याच बायकांमध्ये इंटरेस्ट घेतात. असं म्हणून पुरुष जातीला बदनाम करणं पण सुरू. की कुठली बाई दिसली की किंवा तिने तुमच्याशी 2 शब्द चांगले बोलले किंवा सोशल मीडियावर आता सपोज मी एक काउन्सिलर आहे. आता माझं जे नंबर्स आहेत ते सोशल मीडियावर अवेलेबल आहे किंवा मी सोशल मीडियावर तशा प्रकारचं कंटेंट उपलब्ध करून देतेय. तर जेव्हापासून मी ही ऑर्गॅझम सिरीज सुरू केली, मला खूप लोक माझ्याकडे आले आणि ते मला सांगू लागले, आमच्या अशा सेक्शुअल समस्या आहेत, तशा सेक्शुअल समस्या आहेत. मग मी म्हटलं, तुम्ही माझ्याकडे का आलात? तुमच्या या समस्या आहेत ना, तुम्ही डॉक्टरकडे प्रॉपर जाऊन प्रॉपर त्याची ट्रीटमेंट घ्या. तर लोक ते पण करत नाहीयेत. म्हणजे आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम दूर करण्यासाठी आपल्याला कुठेतरी जाऊन व्यवस्थित ट्रीटमेंट घेऊन त्याच्यावर काम करायचं, हेही लोकांना कळत नाहीये. ते अशा प्रकारे भोंदू लोकांच्या नादी लागतात. म्हणजे मी आता माझ्याकडे त्यांची समस्या घेऊन येण्याचं कारण काय? मी पहिल्या दिवशीपासून ओरडून सांगते, अरे बाबांनो, ऑर्गॅझम प्राप्त करण्याचा सेक्स हा एकमेव मार्ग नाहीये. तुम्हाला सेक्स व्यतिरिक्त जे काही दुसरे मार्ग आहेत ते मी सांगते आहे आणि ते मार्ग जर तुम्हाला एक्सप्लोर करायचे असतील, तर माझं गायडन्स, माझं काउन्सिलिंग तुमच्यासाठी उपलब्ध आहे. त्यासाठी तुम्ही माझ्याकडे या. पण हे लोक इतके बिंडोक आहेत, यांच्या बुद्धीवर एवढं गंज चढलाय सोशल मीडिया बघून इतकी यांची मेंटल इमोशनल केमिस्ट्री खराब झालेली आहे की बावळट लोक ह्यांच्या समस्या घेऊन माझ्याकडे येतात. जेव्हा की मी कोणी ऑफिशियल सेक्शुअलॉजिस्ट नाहीये. माझ्या सोशल मीडिया प्रोफाईलवर तुम्हाला कुठे दिसलं का? माझ्या सोशल मीडिया प्रोफाईलवर मी असं सांगितलं का की मी तुमच्या सेक्शुअल समस्या दूर करून देते? मग माझ्याकडे येण्याचं, सेक्शुअल समस्या घेऊन येण्याचं कारण काय? त्याचं कारण आहे की त्या निमित्ताने लोकांना फक्त बाईशी बोलायला पाहिजे असतं. आपल्या डोक्यातल्या विकृती ऐकून घ्यायला कोणतरी बसलं आहे, कोणतरी स्त्री आहे, एवढंच लोक फक्त बघतात आणि लगेच बायकांना बघितलं की लाट टपवायला सुरू करतात. इतका पुरुषांनी स्वतःचा दर्जा खराब करून घेतलेला आहे. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ना याचं एक खूप इंटरेस्टिंग उदाहरण सांगणार आहे की पुरुष जात, म्हणजे याला मी पुरुष जातीला दोष देत नाहीये. जसं मी आधी सांगितलं ना, माणसामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वृत्ती असतात आणि त्या ज्या माणसामध्ये वाईट वृत्ती आहेत, त्या वृत्ती जर समाज वाढीस नेत आहेत, समाज त्याला वाढवत असेल, तर माणसाने कुठेतरी यावर गांभीर्याने काम केलं पाहिजे आणि स्वतःवर पण गांभीर्याने काम केलं पाहिजे की आपल्यामधली ही निगेटिव्ह गोष्ट लोक मुद्दाम जाणीवपूर्वक वाढवत आहे, आपण स्वतः जाणीवपूर्वक वाढवत आहोत, हे तुम्हाला कळलं पाहिजे. हे रिअलायझेशन तुम्हाला झालं पाहिजे. नाही तर तुम्ही त्या निगेटिव्ह वृत्तीत इतकी वाहवत जाताल की तुमच्या त्या वृत्तीची विकृती कधी होईल ना हे तुम्हाला कळणारच नाही.
आता मला तर लोकांच्या या अशा विकृतीचा काही त्रास नाही होत. मी सरळ त्यांना ब्लॉक करून मोकळी होते. मी काही डोकं नसते लावत जास्त किंवा माझी सोशल मीडिया टीम पण आहे, ती पण या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून असते. मुद्दा तो नाहीये. मुद्दा याने व्यक्तिशः तुमचं खूप नुकसान होतंय, तुमच्या पार्टनरचं खूप नुकसान होत आहे आणि खरंच तुम्हाला सांगते, एकदा तुमच्या आयुष्यात तुमचं स्वतःसोबतचं असलेलं नातं बिघडलं ना, तुमचं तुमच्या लग्नाच्या नवऱ्या किंवा बायकोसोबत असणारं नातं बिघडलं ना, की तुमच्या पर्सनल की तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला खूप नुकसान झेलावं लागतं. आणि हेच जर तुम्ही तुमचं वैयक्तिक आयुष्य सुधारलं हेच जर तुम्ही तुमचं वैयक्तिक आयुष्य सुधारलं ना, तर तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये पण तुम्ही किती सक्सेसफुल होता. याचं रिसेंट उदाहरण आपण सगळेच विराट कोहलीचं बघत आहोत, की विराट कोहलीच्या करिअरमध्ये त्याला जो काही स्ट्रगल आला, तो स्ट्रगल दूर करण्यासाठी त्याच्या पार्टनरची त्याला खूप मदत झाली. त्याच्या पार्टनर सोबतच्या स्ट्रॉंग, उबदार सपोर्टची त्याला खूप गरज झाली आणि तो त्याच्या आयुष्यात त्याला जे अचीव्ह करायचं होतं ते त्याने मिळवलं. म्हणजे त्याच्या आयुष्यात त्याने ॲज अ क्रिकेटर म्हणून जे काही गोल्स ठेवले होते, त्यातला अर्थात एक गोल होता, की त्याची जी आयपीएलची टीम होती, त्या टीमला त्याला जिंकून द्यायचं होतं आणि त्याने मागच्याही वर्षी जिंकून दिलं आणि याही वर्षी जिंकून दिलं. तुम्हाला असं नाही का वाटत विराट कोहलीच्या या सक्सेसचं सिक्रेट त्याच्या पर्सनल आयुष्याच्या सक्सेसशी जोडलेलं आहे म्हणून? तुम्हालाही असंच हे सगळं आयुष्याचे डॉट कनेक्ट करून आयुष्याची रांगोळी सुंदर, सुबक, आकर्षक करायची असेल, तर जरा ह्या 3 मिनिटाच्या, 10 सेकंदाच्या रीलच्या नादी लागणं बंद करा आणि तुमचे आयुष्य घडवण्यात जे महत्त्वाचे विषय आहे ना, त्यावर डिटेल सविस्तर माहिती घेत राहा. त्याच्यावर विचार मंथन करत राहा. आपल्या आयुष्यात काय घडतंय, कसं चुकीचं घडतंय, आपण कुठे वाहवत जातो आहे, कशावर जास्त वेळ खर्च करतो आहे, आपण दिवसातला किती वेळ सोशल मीडियात घालतो आहे आणि किती वेळ आपल्या वास्तव आयुष्यात घालतोय, या सगळ्याचा गांभीर्याने विचार करा. आणि हाफ नॉलेज इज डेंजर हे तर तुम्ही ऐकून आहात ना, तर त्या हाफ नॉलेजच्या नादी लागू नका. ऑर्गॅझम सारखा इतका महत्वाचा विषय, त्याला इतकं लाईटली घेऊ नका. त्याबद्दल सखोल माहिती आणि त्याच्यासाठी एकाच सोर्सवर पण अवलंबून राहू नका. विविध सोर्स आहेत ते पण एक्सप्लोर करा. ठीक आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.